नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे सदाशिवनगर या ठिकाणी। मित्रांनो, सालाबाद प्रमाणे या ठिकाणी भव्यदिव्य असं देवभाऊ केसरी मैदान संपन्न होत आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने हे मैदान संपन्न होत असून माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान संपन्न होत आहे। या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दादा, काय सांगाल, त्याचं नाव काय? राणा। गाव कुठलं? करमाळा देवळालीचा राणा सुद्धा या मैदानामध्ये आलेला आहे। दादा, कसं काय नियोजन आहे राणाचं? कुणाबरोबर दिसेल पळताना? बोला बरोबर पळताना दिसणार आहे, गिरवीकरांच्या बोला बरोबर पळताना दिसणार आहे। चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आले देवभाऊ केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली। ज्या पद्धतीनं आयोजकांनी सांगितलं त्याच पद्धतीनं आज हे मैदान आपण पाहताय संपन्न होते। त्याच पद्धतीनं बैठक व्यवस्था करण्यात आली। 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पहिल्यांदा बैठक व्यवस्था सुरू करणारं हे गाव आहे आणि आयोजकांनी तीच परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावानं हे मैदान दरवर्षी संपन्न होत असतं। माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान संपन्न होतं। आपल्या समवेत तुम्ही पाहू शकता या मैदानाचे आयोजक PSI श्रीराम पालवे साहेब आहेत। दादा नमस्ते। दादा, काय सांगाल, मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी कशा पद्धतीने बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिलाय? मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भरपूर असा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभलेला आहे। मैदान सुसज्ज आहे, फाटी पळायला 1 नंबर, महाराष्ट्रातील टॉपची फाटी म्हणून या फाटीची गणना केली जाते। प्रेक्षकांना बसायला गॅलरी आहे, दोन्ही बाजूने बॅरिकेड आहेत, 100 फूट खाली बॅरिकेड सोडलंय आणि विनंतीला मान देऊन सुद्धा जे सगळे वरिष्ठ बैलगाडी मालक सगळे विनंतीला मान देऊन प्रत्येकाच्या गाड्या आलेल्या आहेत। सगळ्यांच्या गाड्या आहेत आणि ह्या वर्षी लवकरच गाडी दाखल झालेल्या आहेत सगळ्यांच्या। ज्या पद्धतीने मित्रांनो प्रेक्षकांचा विचार केला जातो त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्या सगळ्या माऊलींचा विचार केला जातो। महिलांसाठी सेपरेट बैठक व्यवस्था आणि गॅलरी केली जाते। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या जारची व्यवस्था असते आणि जी बैठक व्यवस्था केली जाते त्या बैठक व्यवस्थेला सुद्धा छत असतं, सावली असते, ती मंडप टाकण्यात येतो। आणि काय सांगाल, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माळशिरस तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनातून हे सगळं मैदान संपन्न होत असतं। हे पर्व 3रं आहे। पुढच्या वर्षी सगळ्यांना अपेक्षा की मोठं काहीतरी पाहायला मिळावं। नक्कीच आपण यामध्ये जसा प्रतिसाद भेटेल त्या पद्धतीने आपण यात सुधारणा करूया। पहिल्या वर्षी किती गाड्या नोंद झाल्या होत्या? पहिल्या वर्षी एक साधारण 200 पर्यंत गाडी नोंद झाली, त्यानंतर दुसऱ्या वर्षी एक त्यात 550 ते 100 वाढ झाली आणि ह्या वर्षी आता जवळजवळ 430 ते 450 बरोबर 448 गाड्यांची नोंद झालेली आहे। बरोबर, म्हणजे 500 450 जर टॉपच्या गाड्या आहेत आणि बाकीचे बैलगाडी मालक जे सर्वसामान्य आहेत त्यांनी कशाचाही विचार केला नाही। त्यांनी मैदान बघितलं, मैदान पाहायला चांगलं, प्रेक्षकांना सुविधा चांगल्या, कुठंही अडचण नाही, तसेच अँब्युलन्सची सुविधा, अँब्युलन्सची तर गरज पडतच नाही आणि त्रुटी काढायला एकही जागा शिल्लक नाही असं मैदान या पद्धतीने आपण भरवलेलं आहे। अतिशय कसाच राणे, रेवटेच राणे, त्यामुळे इथं पळताना कस लागतो आणि जो मोठ्या ताकदीचा आणि तळापासून निकालापर्यंत जो झेप घेतो तोच या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी होतो। धन्यवाद साहेब। मित्रांनो, हाच तो विठ्ठल नानांचा चिक्या जो आज MM नानांच्या राजाबरोबर पळणार आहे। मित्रांनो, शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफल सुद्धा मैदानात दाखल झाली। दादा, आज कसं काय नियोजन आहे? संभाजीनगरचे पहिल्यांदा पळाली गाडी? नवीन चेहरा आहे ना? बरं, कोणाबरोबर दिसेल? हरण्या। बरं, चला शुभेच्छा। पक्षा पण आलाय। पक्षाचं गाव कुठलं पाहुणं? श्रीपूर। आज कसं काय नियोजन आहे पक्षाचं? कोणाबरोबर दिसेल पळताना? राजा बरोबर। चला शुभेच्छा। मित्रांनो, विराट पण आलाय। विराटचं गाव कुठलं? बीड। बरं, आज कसं काय नियोजन आहे विराटचं? मल्हार सोबत। कुठला आहे मल्हार? जालन्याचा मल्हार। बरं मित्रांनो, सावळ्या पण आलाय। सावळ्याचं कसं काय नियोजन आहे दादा? आज कोणाबरोबर दिसतं सावळ्या पळताना? गावचा साथ आहे का? काय नाव दुसऱ्या बैलाचं? सुंदर। बरं, चला शुभेच्छा। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सासवडकरांचा बादल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आणि आपल्या समवेत पहिलवान धीरज शेठ भांडवलकर आहेत। दादा नमस्ते।
तेज भाऊ आज कसं काय नियोजन आहे बादलचं? आज आहे चांगलं आहे ना. कुणाबरोबर दिसेल पळताना? दहीगावच्या पाकऱ्यावर दहेगावच्या पाखऱ्याबरोबर नियोजन करण्यात आले. मला वाटतं मागच्या वेळेस पण तुम्ही आला होता, त्याच्या मागच्या वेळेस पण या मैदानात भेट झाली होती. सगळ्यात प्रथम आता लवकर आलाय तुम्ही. लवकर आले. बरं, काय सांगाल मैदान पाहिल्यानंतर? मैदान काय एक नंबर आहे. एक नंबर आहे. बरं चला, आजच्या मैदानासाठी शुभेच्छा. गोल्डन आणि ह्यो बादल कुठलं गाव? टेंभुर्णी. टेंभुर्णीचा साज आहे, हा घरचा साज आहे. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. ह्याचं नाव काय? लकी. किंवा पलीकडचा मथुर. कसं काय नियोजन आहे? हाईच का? बरं, कुठल्या गावाहून आलाय? नाव काय? जालना जिल्हा कानपुडी. एवढ्या लांब आलाय? घरची गाडी घेऊन? किती किलोमीटर पडले? 400 किलोमीटर. 400 किलोमीटर. घरची गाडी घेऊन एवढ्या लांब यायचं धाडस का केलंय? मैदानला हाणायसाठी खाण्यासाठी. रान कसं आहे? रान चांगलं एक नंबर. बरं चला, शुभेच्छा मित्रांनो. जालनाकरांचा बटन पण आलाय, बरोबर का? आज कसं काय नियोजन आहे? कुणाबरोबर बटन आज? कुणाबरोबर तरी दिसेल? सांगून टाका आता, सगळ्यांना माहित. आपण उत्सुकता असते सगळ्यांना गड बघायला. मग बुलेट संघ पळणार. बुलेट कुठला? खडकवासला. खडकवासलेकरांच्या बुलेट बरोबर मित्रांनो बटन पाळताना दिसणार. चला, शुभेच्छा तुम्हाला. कृष्णा गाव कुठलं? कृष्णा दादा पंढरपूरचं करकम. बरं, आज कसं काय नियोजन आहे? आज श्रेयावर शिंदेवाडीने पॅरा केलाय. पैरा गेला का? बरं चला, शुभेच्छा मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मराठवाडा एक्सप्रेस पंचम हिंद केसरी लखन सुद्धा मैदानात दाखल झाला. आवी आपल्या समोर आहेत. आवी, काय सांगशील आज लखनचं कसं काय नियोजन आहे? नियोजन चालू कोणाबरोबर दिसेल लखन पळताना आज? एकालाच बैलावर हा, इथल्याच बायला बरोबर. पण आज सांगून टाकी, तू सांगत असतो नेहमी. साखरवाडीचा वावऱ्या पण. बर, चांगलं नियोजन करण्यात आलंय. शुभेच्छा तुम्हाला. कुणाबरोबर दिसेल पळताना? भारत कुठला? मोडलिमचा का? मोड हा, चिकारा नाव आहे का? सुंदर चिकारा का? चिकारा आहे का? बरं, आणि चिकाराचं गाव कुठलं? शेगाव गजानन महाराजांचं गाव तिकडचं का? बर, लय लांब आला राव. तिसरं मैदान तिसरं हितलंच का? हेच मैदान तिसरं का? सातारा गेलो होतो आम्ही. आपल्या रोडला केला आम्ही, तिथे एक नंबर केला होता. बर, करोडला एक नंबर केला. बरं, आणि नंतर अजून बऱ्याच ठिकाणी केलेत का नंबर? गुजरवाडी मैदान एक नंबर केला होता. बरं, आणि पुजारवाडी. बरं, आणि आज कोणाबरोबर? मोडलिमच्या भारत बरोबर का? बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, आज चिकारा सोबत पळणारे हा मोडलिमचा भारत आहे. चिकारा मला वाटतं पहिल्यांदाच आला ह्या मैदानात. मागचे 2-3 मैदानात त्याने फायनल गुलाल घेतलेला आहे. आज चांगला पायरा करण्यात आलाय मोडलिमच्या भारतचा. चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. दादा, नाव काय? तुझं बी नाव सांग आणि बैलाचं पण सांग. नाव आहे बादल. आणि तुझं नाव? माझं नाव अशफाक कलंदर. बरं, गाव कुठलं? राजपाक. आपला संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. बरं, आज कसं काय नियोजन आहे? बरं, टॉपचं नियोजन पण कोणाबरोबर दिसतं पळताना? देव म्हणून देवा तुमच्याच भागात जाते. तळेगावचा देवा का? जंक्शनचा देव आहे का? बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, गुरसाळकराचा देवा आलाय. आणि ह्याचं नाव काय? हा, रुस्तम. रुस्तमचं गाव कुठलं? गुरसाळायचं. आज काय रुस्तम आणि देवा पाळतेत काय बरोबर एकत्र? वेगवेगळा पैर का? कुण माहित नाही काय? बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. दादा, दोघांची नाव काय? सुंदर नाड्यालचा. कुठलं गाव? सुंदरचं छत्रपती संभाजीनगरचे आहेत का तुम्ही? प्रॉपर गाव कुठलं तुमचं? जिल्हा सांगताय तुम्ही? तालुका? गंगापूर मध्ये लासूर स्टेशन, गंगापूर. बरं, आज घरचीच गाडी का वेगवेगळे पैर आहेत? घरचीच गाडी का? बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, निशाण आलाय. कुठलं गाव? गुरसाळकरांचा. सगळी गुरसाळ्यातली तिघं पण तिन्ही पण बैल आहे. एक नामांकित गाव आहे बैलगाडी शर्यती संदर्भातलं. आणि ह्या मैदानात सहभागी होण्याचं कारण काय? तीन बैल आलेत गावातले तुमच्या आज. मैदान चांगला पळायसारखं राणे. बरं, आणि तुमचं नाव काय दादा? संतोष चव्हाण. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, शिर्डीकरांचा चित्र आलाय. पहिलवान का हो? शायनी शिंगणापूर शिर्डी. बरं, कसं काय आज नियोजन आहे? चित्र चांगलं नियोजन. कोणाबरोबर दिसेल पळताना? आज नवीनच बाहेर. नाव सांगून टाका. प्रेक्षकांना उत्सुकता असते, गड बघतात म्हणजे. रोमन कुठला? दादा सरकारांचा रोमन आहे. अजून दुसरं नाही आणलं कोणाला? नाही, आज चित्र आणलं. तो गावठी बकासूर सारखा दिसला नाही आणलाय. बरं, ते नाही आणला. तो व्हिडिओ बघितला गावले? काय म्हणली मग सगळी? मस्त एवढं झालं. मस्त झाला का व्हिडिओ? बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नाव काय? सरजा पण आला. गाव कुठलं रे? बोसेचा सरजा. आज कसं काय नियोजन आहे रे? चॉकलेट आहे कुठला? बारामतीचा. बारामतीच चॉकलेट. चांगलं केलं नियोजन. हो. चला, शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्ते. कुठं आला दादा?
अक्कलकोट अक्कलकोट श्री स्वामी समर्थ हा? हा आज अक्कलकोट म्हणजे प्रॉपर अक्कलकोट का कुठं बॅगेळे गाव आहे छोटा काय नाव बॅगी हळदी बॅगेहळी बरं आणि किती किलोमीटर पडतंय मला 170 पडत आणि तालुका अक्कलकोट आहे का बरं शिवा तिकडचं आहे का कुणाबरोबर नियोजन आहे पळशीचे तर रायफल पळशीची रायफल कुठली पळशी कोरेगाव पळशी का कुठली पुणे पळशी कुठली पळशी मसूड कशी ते मसवड पसली पळशी का बर पहिल्यांदाच आलाय का ह्या भागात नाही ना मी येतो जातो दशीला आलतो नांदुशीला आलता त्यानंतर आला दादा तिकडे बी मैदान व्हायला लागली की तीन फिरायची व्हायला लागले चांगली मैदान होते तिकडे चांगलं झालं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक विश्वजित भाऊ देशमुख मिलिटरी अपशिंगेकर यांचा ओव्हरटेक किंग म्हणून ज्याची ओळख आहे तो चित्र्या डॉन सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा आज कसं काय नियोजन आहे दादानी गेले कोणाबरोबर पाळताना दिसणार आहे गावचं साज गावचा साज मध्ये कोणाबरोबर दिसेल नवीन खरेदी झाली आता नवीन खरेदी पण कोणाची आणि नाव काय बैलाचं भारत भारत आणि ड्रायव्हर त्यांच्याबरोबर पाळणार आहे का बरं चला शुभेच्छा मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांना वाळवा तालुक्याचा ढाण्या वाघ म्हणून संबोधलं जातं ते म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक एम नाना यांचा राजा सुद्धा दावडे मैदानामध्ये दाखल झालाय दादा आज काय सांगाल कसं काय नियोजन आहे राजाचं सागर पण भावनी केले पण कोणाबरोबर दिसेल माहित असेल चिक्या बरोबर विठ्ठल नानांच्या चिक्या बरोबर चांगला पायरा करण्यात आलाय चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा दादा काय आहे ते? गोकुळीचा शिवा आहे व्हय. काय नाव तुमचं माझं नाव संभाजी बरं बरं आज कसं काय नियोजन आहे गोकुळीच्या शिवाचं बर चला शुभेच्छा तुम्हाला बर आज मला शिरस गिरवीचित का बरं आज कसं काय नियोजन आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा उरुळीकरांचा सायकल सुद्धा आज मैदानात दाखल झाला आज दादा कसं नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पळताना संभाजीनगरचं पण पायरा नाव काय बैलाचं हिरा बरोबर पळताना दिसणार आहे छत्रपती संभाजीनगरचा हिरा उरुळीकरांचा सायकल पळताना दिसणार आहे मित्रांनो ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा देवभाऊ केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे